नागपूरचं अधिवेशन संपन्न झालं, परंतु ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की नेमकं या अधिवेशनाची फलप्राप्ती काय. तर या विदर्भासाठी सोयाबीन करणारा शेतकरी असेल, कापूस उत्पन्न करणारा शेतकरी असेल, हायकोर्टानं सीसीआयला झापलं की खरेदी केंद्र वाढलं तरी सरकारनं वाढवली नाही. 10 क्विंटल ऐवजी 30 क्विंटल हेक्टरी खरेदी करा ही आमची मागणी असताना त्याचा कुठे विचार त्या ठिकाणी झाला नाही. पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून फक्त घोषणा या सरकारनं गेल्या 7 दिवसामध्ये प्रामुख्याने केल्या. अतिवृष्टीच्या संदर्भात आकडेवारी 31,000 कोटीतल्या पॅकेज मधले नेमके पैसे किती मिळाले हे सरकार सांगू शकत नाही. एकूणच 7 दिवसामध्ये घोषणांचा मात्र प्रचंड पाऊस पडलेला आहे. पैसे नाहीत खिशात, घोषणा मात्र अपार, अशी अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्रामवर 12 सेकंडचा रील असतो, एक रील पुढे गेला की दुसरा येतो, पहिला बघितलेला 25व्या रीलला विसरतो. तसं या सरकारचं काम आहे. पहिली घोषणा विसरतात लोक इथपर्यंत, 25वी घोषणा झालेली असते. आज पण किंवा या अधिवेशनातल्या घोषणांची आकडेवारी काढली तर 75,000च्या पुरवण्या देखील कमी पडतील. एवढ्या घोषणा म्हणजे पुण्यासाठी 32,000 कोटी रुपयाचा प्लॅन सँक्शन झालेला आहे. पुण्यामध्ये आज पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी, त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. पुणे महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये जावं लागतं 21 टीएमसी पाणी द्यायसाठी, त्याच्यावर सरकार कुठली निर्णायक भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. थोरात साहेबांच्यावर ज्यांनी वक्तव्य केलं त्याच्यावर कुठली कारवाई सरकार करताना दिसत नाही. सरकार पुरस्कृत गुंडाराज, म्हणजे पुणे हे कोयता गँगसाठी आता जगभरात फेमस झालं, विद्येचं माहेरघर, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्या अधिवेशनाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स, म्हणजे पुरवण्यामध्ये तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असेल आर्थिक आकडेवारी, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे एवढंच 2 शब्द या सरकारला लागू होतात. विधान परिषद मध्ये गेले 7 दिवस सर्व प्रश्न मांडण्याची भूमिका जसं बंडीजींनी सांगितलं, आदरणीय अनिल परबजींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी केली असली तरी देखील अंतिम आठवड्याला जे मुद्दे मांडण्याचं काम आम्ही केलं, जर तुम्ही बघितलं असेल की अंतिम आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हा निव्वळ राजकीय भाषण होता. पहिली तर ती आमच्या नेत्यांवर टीका करतायत किंवा ते सभागृहामध्ये आले नाही, चर्चा झाली नाही, परंतु 80% भाषण हे फक्त त्याच विषयावरती होता ज्याची चर्चा विधान परिषद मध्ये झालीच नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कष्टकरी कामगारांचा प्रश्न असो, आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी घोषणा होऊन काही नवीन पॅकेज या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासाठी असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या निमित्ताने लागू होईल, पण तशातला काहीच झालं नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याच्याबद्दलचं पण कुठेही सुतोवाच केला गेला नाही. भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडण्याचं काम केलं, त्यामध्ये काय आरटीओचे भ्रष्टाचार आम्ही सांगितले, पंढरपूर मोहोळ ह्याच्यातलं भ्रष्टाचार काढण्याचं काम केलं, त्याचीही कुठेतरी सुतोवाच केलं नाही. निवळ फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं. माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही, मग काय करायचं, इकडचं भांग तिकडे करायचं, अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली. जुनेच निर्णय नवीन होऊन फक्त अजून हा टीडीआर दिलं, हा केलं, एअर फनलचं केलं, असे वेगवेगळे मुद्दे मांडून निवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच ह्या घोषणेचा पाऊस आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री केला. आणि तुम्ही बघितलं असेल की सरकार किती गतिमान आहे हे काल विधान परिषद मध्ये लक्षात आलं की एकच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री पण करतायत आणि उपमुख्यमंत्री पण करतायत. आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री निवेदन केलं, तेच मुख्यमंत्र्यांनी येऊन करावं लागलं. म्हणजे ह्याची स्पर्धा आपसामध्ये कशी चाललेली हे सर्व आपल्याला लक्षात आलेले. शेवटी इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टाईलनी बोलण्याचं काम केलं. त्यावेळी आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की हे जसं तुम्ही इकडे बोलतायत, हे इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, अशीच भूमिका तुमची ठाण्यामध्ये आहेत की नाही, कल्याणमध्ये आहेत की नाही, डोंबिवलीमध्ये आहेत की नाही,
आणि पुणे शहरामध्ये आहे की नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की संपूर्ण राजकीय भाषण आणि निव्वळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं. सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंबहुना आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही. त्याचा आम्ही निषेध देखील केला आणि खेद देखील व्यक्त केला. शिष्य बोलणार 1 मिनिट